जय शिवराय किसान संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होतं। 5 दिवस झाले तरी प्रशासनाने तोडगा काढलेला नाही। त्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिली। या कार्यालयातील अधिकाऱ्यांना खरमरीत शब्दात जाब विचारला। आंदोलकांच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाला जाग आली। त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्नांसंदर्भात लवकरच साखर आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन प्रादेशिक साखर उपसंचालकांनी दिलं। त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आलं। ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक आणि त्याकडे शासनाचं दुर्लक्ष याच्या निषेधार्थ सर्व शेतकरी संघटनांनी कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। 5 दिवस झाले तरीही साखर विभागातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नव्हती। त्यामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला। साखर सहसंचालकांना साडी चोळी आणि ऊस देण्याचा निर्णय घेण्यात आला, पण साखर सहसंचालक बैठकीसाठी परगावी गेल्यानं शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते संतप्त बनले। त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनलं होतं। दरम्यान प्रादेशिक साखर उपसंचालक गोपाळ मावळे यांना कार्यकर्त्यांनी जाब विचारला। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजी माने, जालंधर पाटील, जनार्दन पाटील, संदीप देसाई, रुपेश पाटील, वैभव कांबळे, भगवान काटे, नितीन पाटील, अनिल मादनाईक, सदाशिव कुलकर्णी यांनी साखर उपसंचालकांवर प्रश्नांची सरबत्ती केली। साखर कारखान्यांनी मागील हंगामातील हिशोब पूर्ण करून शेतकऱ्यांना अंतिम बिल द्यावं, थकीत FRP व्याजासह मिळावी, साखर उतारा घटवून आणि काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तोडणी वाहतूक आणि खुशालीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी, ऊस तोडणीसाठी पाळीपत्रक गावागावात प्रसिद्ध करावं अशा मागण्या करण्यात आल्या। काटामारी रोखण्यासाठी IT तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक नेमण्याचं आश्वासन मावळे यांनी दिलं। तसंच इतर मागण्यांसंदर्भात लवकरच साखर आयुक्तांसोबत बैठक घेण्याची लेखी हमी गोपाळ मावळे यांनी दिली। त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित झालं।